तर मित्रांनो, आज आपण चाललोय शंकर बाबाच्या समाधी मठामध्ये. चला आपण निघूया. तर मित्रांनो, आपण इथं पोहोचलो आहे. तर आपल्याला रोड क्रॉस करून तिकडे जायचे आहे. तर आपण चलू. तर मित्रांनो, इथे एकादशी वारीची उत्कृष्ट कला दर्पण दाखवलेले आहे. तर त्याच्या पुढे नंदी बैलाची सुद्धा दाखवली आहे. तर हा शंकर बाबा सेवे मंडळीकडून मोठा गणपती बसवण्यात आला आहे. तर हा दरवर्षीप्रमाणे थाटात बसतो. तर पुढे शंकर बाबाचं समाधी मठ आहे. तर चला आपण तर मित्रांनो, इथे लिहिलेलं दिसत आहे श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ. हे समाधी मठ आहे शंकर बाबांचं. तर इथून आपली एंट्री होती आणि मग पुढे चप्पल स्टँड आहे. तर चला आपण चप्पल सोडून बाबांच्या दर्शनासाठी जाऊ. तर मित्रांनो, आता आपण हे चप्पल सोडून पुढे आलेलो आहोत. तर इथे एक गेट आहे आणि इथे आपल्याला पाय धुवायचे आहेत आणि हात धुवायचे आहेत आणि आपल्याला बाबांच्या दर्शनासाठी जायचे आहे. तर येथे मोठा स्तंभ उभारलेला आहे. तर आपण याला एक फेरा मारून जायचे आहे. तर मित्रांनो, हा वटवृक्ष खूप आधी काळापासून आहे. तर येथे पादुका ठेवण्यात आल्या आहेत आणि येथे मोठा त्रिशूल सुद्धा आहे. पुढे दत्ताची एक मूर्ती ठेवण्यात आली आहे आणि त्याची पूजा केली आहे. येथे हनुमंताची पूजा केली आहे. स्वामी ओम. तर येथे स्वामींची मूर्ती एकदम छानपणे सजवली आहे आणि इथे ठेवण्यात आली आहे. तर रांगा पूर्ण करता करता आज गर्दी खूप कमी आहे, कारण आज मंगळवार आहे. तर आपण पटपट रांगा चलून घेऊ. शंकर बाबाच्या मठात आल्यावर असे वाटते की आपण स्वर्गात आल्यासारखे वाटते. ह्या मठात एक पॉझिटिव्ह एनर्जी खूप आहे. तर असं रांगात फिरून झाल्यानंतर आपल्याला एंट्री मिळते. मित्रांनो, आपल्या रांगा फिरून झाल्यावर आपण ह्या दिशेने मठाच्या पहिल्या पायरीवर चढतो. हे आमच्या महाराजांचे भव्य दिव्य असे समाधी मठ आहे. रुद्र इकडे.
तर मित्रांनो, आपल्याला मधल्या मेन मूर्तीची व्हिडिओ काढण्यास मनाई होती, म्हणून मी तुम्हाला शंकर बाबाची मूर्ती दाखवू शकलो नाही. तर हे शंकर बाबाचं आसन आहे, जेथे शंकर बाबा झोपतात आणि ही शंकर बाबाची रूम आहे. तर येथे पादुका सुद्धा आहेत. येथे एक हे आहे तर ही शंकर बाबाची पालखी आहे. येथे शंकर बाबाची खूप साऱ्या माहिती व स्टोरीज सांगितल्या आहेत. मित्रांनो, येथे प्रसाद खानालय आहे. तर तिथे शंकर बाबांचे फोटो सुद्धा आहेत. तर मित्रांनो, असं आहे आमच्या शंकर बाबाचं मठ. पुढून पुजारी वगैरे आहे. तर चला आपण प्रसाद ग्रहण करू. तर गाईज, ही आपल्या शंकर बाबाची समाधीची मूर्ती आहे. ते आपल्याला परमिशन देत नव्हते, पण आपण त्यांच्या TV स्क्रीनवरती त्यांचा फोटो दाखवू शकतो. तर मित्रांनो, पुढच्या वेळेस मी तुम्हाला कात्रजचं प्राणी संग्रहालय दाखवणार आहे. तर मित्रांनो, बाय.